गणेश चतुर्थी म्हटलं की सगळ्यात पहिला विचार येतो तो मोदकांचा. आणि मोदक बाप्पांना किती आवडतात हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. तर 10 ते 15 दिवस जर मोदक आपण खाल्लो चतुर्थी झाल्यानंतर तरी सुद्धा किती भारी ना. आणि असे खुसखुशीत मोदक एकदम टेस्टी कसे बनवायचे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला मग बनवूयात. प्रतिभास किचन मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. इथे अर्धा कप मी मैदा घेतलेला आहे. तुम्ही गव्हाचं पीठ सुद्धा घेऊ शकता, पण टेक्स्चर चांगलं येईल म्हणून मी घेतलेला आहे. अर्धा कप इथं रवा, बारीक रवा आहे. बारीक नसेल तर तुम्ही मिक्सर मधून थोडस काढून घेऊ शकता. चिमूटभर मीठ घेतलेलं आहे. जर प्रसादामध्ये मीठ वापरत नसाल तर स्किप करू शकता. कडकडीत इथे तूप गरम करून घेतलेलं आहे, 1 ते 1.5 चमचा. थोडस मी काढून ठेवलेलं आहे जास्त झालं म्हणून. आता आपल्याला चमच्याने मिक्स करायचं आहे, कारण तूप खूप गरम होतं. आता थंड झाल्यानंतर हाताने असं पुरं पिठाला चोळून घ्यायचं मस्त. तुम्ही बघू शकता. आता आपल्याला दूध घ्यायचंय. पाण्यानं सुद्धा मळू शकता, पण दुधानं खूप टेस्ट येते. तुम्ही नक्की एक वेळेस बघा. तर दूध घेतलेलं आहे इथे. थंडच दूध आहे फ्रीज मधलं, म्हणजे गरम करून ठेवलेलं. आता मऊसूत, म्हणजे जास्त कडकही नाही आणि जास्त इतकं मऊ सुद्धा नाही पोळ्यासारखं. तर आपल्याला सैलसर असं मळून साईडला ठेवूया. आता इतकं दूध उरलेलं आहे माझं. तर 1 चमचाभर मी इथे तूप घेतलेलं आहे. आता मी अर्धा चमचा खसखस घेणार आहे. खसखसनं खूप छान टेस्ट येते, पण नसेल तर स्किप सुद्धा करू शकता. 1 कप डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे मी. ओलं नारळ सुद्धा घेऊ शकता, पण ते जास्त दिवस टिकणार नाही म्हणून मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे. मी ते अर्धा कप गूळ घेतलेला आहे. तुम्ही जर गोड कम खात असाल तर तुम्ही 1/2 कप सुद्धा घेऊ शकता. इथे बदाम घेतलेले आहे मी बारीक करून मिक्सर मधून. इलायची पूड घातलेली आहे. कलर चेंज दिसत असेल तुम्हाला, लाईट गेलेली होती त्यामुळे. तर असू द्या. तर आता आपल्याला काय करायचं, हे मिक्स करून घ्यायचंय सगळं. संपूर्ण मिक्स झाल्यानंतर थोडी जायफळ असं किसून घ्यायचं. खूप मस्त ह्याचं फ्लेवर येतं. आता आपलं हे मिक्सर रेडी आहे. आता अशी लाटी बनवून घेतलेली आहे मी, छोटीशी, म्हणतं एकदम पातळ असं, खूप पातळ. आता एक सारण 2 चमचे असं घालू शकता तुमच्या आवडीनुसार. तर आता आपल्याला मोदकाची हे कळ्या पाडून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता असं खाली बोटानं पूर्ण खालीपासून वरेपर्यंत आपल्याला प्रेस करायचंय. त्याने काय पूर्ण असं कळ्यासारखं दिसतंय. खूप छान मोदक होतात. साच्यानं सुद्धा बनवू शकता, पण हातानं बनवलेलं आणखी छान होतात. तुम्ही नक्की विश्वास करा आणि एक वेळेस बनवून बघा. खूप छान बनतात. मी दुसरं सुद्धा भरून दाखवत आहे तुम्हाला. तुम्ही पाहू शकता. असं प्रेस करायचंय सगळीकडून. किती जास्त कमी या कितीही करा, म्हणजे जास्त किंवा कमी, आपण जे मनानं आणि श्रद्धेने करतो देवाला, ते खूप आवडतात. तर खूप छान कळ्या सुद्धा पडलेले तुम्ही पाहू शकता. इथे मी एक 4-5 आता बनवून घेणार आहे. अगोदर मी 4-5 बनवलेले, 5 ते 6. तर आपण हे 6-7 अगोदर तळून घेऊयात, कारण ते जास्त वेळ ठेवायचं नाही. नंतर एक 5 ते 7 कढई किती मोठी आहे छोटी आहे त्यानुसार आपण बनवूयात. आता एक बॅच म्हणले अगोदरचे रेडी आहे. खूप छान आणि एकदम असं छान मी फ्राय करून घेतले. दुसरे सुद्धा बनवून घेतलेले आहेत. आणि आता आपले मोदक रेडी आहेत. तर तुम्ही बघू शकता किती मस्त झालेले आहेत. मी तुम्हाला एक तोडून दाखवते. खूप म्हणजे एकदम ठिसूळ, जे क्रिस्पी म्हणतात, तुम्ही पाहू शकता. आणि लाटी सुद्धा एकदम पातळ होती, त्यामुळे खूप मस्त मोदक झालेले आहेत. तर खरंच जर व्हिडिओमध्ये काही आवडलं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.